नमस्कार मंडळी, आज आपण रक्षाबंधन स्पेशल मलाईदार असे पेढे बनवतोय. फक्त 1 वाटी दुधापासून आणि 10 मिनिटात बनवून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळणारे मलाईदार पेढे आपण फक्त 50 रुपयामध्ये बनवून तयार करणार आहोत. हे पेढे जर का तुम्ही दुकानामध्ये आणायला गेलात तर 200-300 रुपये तरी किलो नक्कीच भेटतात. स्वीटमार्टमध्ये पेढे आणायला जाण्यासाठी जेवढा वेळ लागणार नाही त्याच्या निम्म्या वेळामध्ये हे पेढे बनवून तयार होतात. मग मंडळी, या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावासाठी या पद्धतीने मलाईदार पेढे नक्कीच घरी बनवू शकता. इथे बघू शकता कढईमध्ये 1 कप दूध घेतलेला आहे. कढईमध्ये दूध ओतल्यानंतरच गॅस आपल्याला चालू करायचा आहे. गॅस फुल करून दुधाला एक उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. त्यानंतर त्या दुधामध्ये आपण 3 चमचे साखर घालून घेणार आहोत. साखर घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित दुधामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी लहान करत आपल्याला हे सगळं दूध आटवून घ्यायचं आहे निम्म्या क्वांटिटीचं होईपर्यंत. इथे बघू शकता त्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. ती दूध पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. एका हाताने दूध पावडर टाकायची आणि एका हाताने चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने थोडं थोडं करून एकदम टाकायचं नाही, नाहीतर मग याच्या गाठी होऊ शकतात. इथे बघू शकता अगदी परफेक्ट असा हा मलाईदार पेढा फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. आता सगळी दूध पावडर टाकून घेतलेली आहे, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तरीसुद्धा आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला पातळसर वाटते म्हणून याच्यामध्ये मी पुन्हा पाव कप दूध पावडर घालून घेणार आहे. तुम्हाला जर काही दूध पावडर एक्स्ट्राची वरची घालायची नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम ठेवून हे मिश्रण आटवू शकता. इथे बघू शकता या पद्धतीने पाव कप मी दूध पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर लागते. म्हणजे पूर्ण जी दूध पावडर आहे ती मला 1.25 कप लागली. 1 कप दूध, त्याच्यासाठी 1.25 कप दूध पावडर इथे मी वापरलेली आहे. 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या दुधाला चकाकी खूप छान येते आणि थिकनेससुद्धा. इथे बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी आपलं मिश्रण जे आहे ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं कसा गोळा तयार होतोय. कढईपासून मिश्रण जे आहे ते थोडंसं वेगळं होतंय, तरीसुद्धा थोडंसं मिश्रण अगदी चिवट वाटते म्हणून याच्यामध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण आहे ते कढईला अजिबात चिकटत नाही आहे तूप घातल्याने आणि ह्याची चकाकी खूप छान येते. अर्धा ते 1 मिनिट हे आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. एक घट्टसर असा गोळा तयार होऊ लागला की त्यानंतर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. थंड करताना हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग 1 चमच्याच्या सहाय्याने अधूनमधून हलवत त्याला थंड करून घ्यायचं आहे. मंडळी, आपल्या रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा तुम्हाला कसा वाटला ते. हे इथं बघू शकता एक 10 ते 15 मिनिटानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. हातावरती 1 2 ते 3 थेंब तूप घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. एकदम स्मूथही करायचा नाही आहे. हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या आकाराचा पेढा बनवणार आहात त्या आकाराचा तुम्हाला छोटासा त्यातला पार्ट काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हातावरती गोलसर करायचा. जास्तही प्रेस करायची किंवा जास्त गोलसर करायची गरज नाही. अगदी हलक्या हाताने हे पेढे ओळले जातात. एकदम स्मूथ असे मलाईदार असे पेढे बनवून तयार आहेत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेपमध्ये याला बनवू शकता. या पद्धतीने गोल पेढा तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये करंगळीच्या साहाय्याने या पद्धतीने होल करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पेढे दिसायलाही खूप छान दिसतात. याच पद्धतीने आपण सगळे पेढे तयार करून घेणार आहोत. पेढे तयार करून घेतल्यानंतर रूम टेम्परेचरला तुम्ही 10 ते 15 मिनिटाला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. या सगळ्या साहित्यामध्ये 17 ते 18 पेढे बनवून तयार होतात. आपण याच्यामध्ये फक्त 1.25 कप दूध पावडर आणि 1 वाटी दूध वापरलेलं आहे. म्हणजे एक 60 ते 70 रुपयामध्ये मार्केटसारखे तुम्ही मलाईदार असे अर्धा किलो पेढे बनवून तयार करू शकता, जे की मार्केटमध्ये 150-200 रुपयाला नक्कीच मिळतात. तुमच्या इथे पेढ्यांचा काय रेट आहे तेही नक्की कमेंट करून सांगा. इथे बघू शकता या पद्धतीने पेढे मी तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा नाही लावले तरीही पेढ्याच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता पेढा आपला जो आहे तो परफेक्ट सेट झालेला आहे. जसा मार्केटमधला पेढा असतो त्याच पद्धतीनं हा पेढा तुटला जातोय. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.